आपली शेळी व्यायला झालेली आहे बघा, पाहू शकता. आई व्याली ती. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, ही आहे आपली शेळी. आज व्यायला झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय खाली बसलेले आहे. मित्रांनो, सकाळी मी आलो धार काढण्यासाठी गाईची. त्यावेळी शेळी बघितली. त्यावेळी काय झालं, शेळीची थानं पाणवलेली होती. मी म्हटलो अजून एक 2-4 दिवस घेईल शेळी व्यायला. दुपार झाली, 3 वाजता आलो मी. बघतोय तर तरीजण काय नव्हतं हे. मग एक 5 मिनटं सोडूया म्हणलो. बाहेर सोडली आणि मग ही काय जरा खाईनाच झाली. जरा चरली एक 15-20 मिनटं आणि परत इथं मी बांधतोय त्या गोट्यात आली. आल्यानंतर काय झालं, मग ती इथं आल्यानंतर खाली बसली. खाली बसती, वर उठती, खाली बसती, अशी करावली. मग थानं पण एकदम पाणवलेली होती. मी म्हणलो ही 100% आता येणार. मग ही आता व्यायला झालेली आहे, तुम्ही पाहू शकताय. मग आपण काय पहिल्यांदाच शेळी आणल्यामुळे की नाही आपल्याला काय माहीतच नाही तिची या वासरांची घाण कशी काढायची, आपलं ही जी करडांची घाण कशी काढायची ते माहीतच नव्हतं. मग म्हणलो आता आपणच व्यवस्थितपणे काढूया. आता बघा, पाहू शकताय तुम्ही, एक करडू आलेला आहे. एक करडू आल्यानंतर मला काय माहीत नाही ते, कारण तिचं जे घाण होती ती सगळी त्याच्या तोंडाखंड सगळीकडे लागलेली. मग काय म्हटलो पुतण्याला, थांब तू इथं, मी पहिल्यांदा मोबाईल धर आणि मी सगळी घाण हिची काढतो. मग या करडूला जे नाकाला जे म्हणजे श्वास घेण्यासाठी तिथलं ते जे वार होती ती काढली, बाजूला घेतली आणि पहिलं वराडते काय बघूया म्हणलो. मग वरडले. नंतर मग काय आणि शेळी कणी वर खाली बसायला लागली आणि तवर थोड्या वेळातच दुसरं पण करडं व्यवस्थितपणे आलं बाहेर. आता हे करडं बघा, पाहू शकताय. तवर हे दुसरं करडं, हे बघा, हे दुसरं करडं परत खालीवर बसल्यामुळे की नाही म्हणलो ही 100% 2 करडाला जन्म देणार. मग शेळी खाली बसल्याने हे दुसरं करडं आलं बघा. मग दुसऱ्या वेळी करडाला मी चांगलं पुसलं. पहिल्यांदा तिचा श्वासोच्छ्वास देण्यासाठी जी नाकाजवळ जी घाण होती ती बाजूला काढली. हे बघा, चांगल्या फडक्यानं मी कणी तिची घाण सगळी काढली आणि शेळीजवळ दोन्हीही करडं ठेवली. 1 नंबरचं जे करडू होतं ते पालवं होतं आणि ही 2 नंबरची पाट निघाली. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या शेळीने 1 पालवं दिलं आणि 1 पाट दिली आणि सुखरूपपणे याची डिलेवरी झाली शेळीची. हे बघा, पाहू शकताय. पाट चल त्याला घे तिकडे. जाऊ दे, ती काय करते. बसून दे, पुढे ठेवू काय, चुकून दे की. पुसून काढा की तिसनी कापडा, नीट चांगल्या जागेवर घ्या. चल तिकडे चल तू. चुकणार ते. एक पाट आणि 1 पालवा आहे. मित्रांनो, मी व्यवस्थितपणे या दोघांनी पाटला आणि पालव्याला लागणी व्यवस्थितपणे पुसले व्यवस्थित आणि शेळीजवळ चाटायला दिलं. मित्रांनो, आत्ताच आपली शेळी व्यायलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. एक हे पालवा आहे आणि ही पाट आहे. आता जस्टच हे बघा, हे बघा, आता जस्टच पालवा आणि पाट एक आहे. बरं झालं. आता काय पाळली म्हणल्यावर कराय नको, बरं आहे का नाही. हा, आता हे करतो ना. अशा प्रकारे आपली शेळी व्यालेली आहे मित्रांनो. आणि व्याल्यानंतर लागलीच ती उभारलीत पण. हे बघा, पाहू शकता.
लागलीच उभा पण झालेले आहेत बघा कसं फास्ट आहे दोन्ही पण ही पाट आहे आणि तिकडलं आहे ते पालवं पहिल्यांदा पालवं आलं आणि त्यानंतर ही पाट आणि ही आपली शेळी या 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 आता तिला जरा भुस्सा वगैरे ठेवलेला आहे गोळी वगैरे ठेवलेली आहे आणि आता तिला खायला देतो जरा बघा उभारलेली पण आहे आणि आमची दीदी आल्या होता काय करते काय की दीदी तरी घेणारच तिला या दोघीसनी पण